आज आपण ज्ञानेश्वरीतली 12वा जो अध्याय आहे त्यातली एक ओवी पाहणार आहोत. त्याचं चिंतन यथामती करणार आहोत. अतिशय अतिशय सोप्या पद्धतीने माऊलींनी एक दाखला देऊन हा जो श्लोक आहे तो श्लोक त्याचं निरूपण माऊली करतायत. हा श्लोक मूळ असा आहे, अभ्यासे अप्य असमर्थ असी मत्कर्म परमोभव मदार्फी कर्माणी कुर्वत आणि तीर्थी अवाप्यमी. हा जो श्लोक आहे हा श्लोक 12व्या अध्यायातला आहे आणि या 12व्या अध्यायातल्या श्लोकाचं निरूपण करताना माऊली असं म्हणतात, माळिये जेवती नेले तेवती निवंतची गेले तैसे पाणिया ऐसे होवावे का. अतिशय सोपं उदाहरण देऊन माऊली सांगतायत की माळी काय करतो, पाणी कसं देतो. माळी हा पाणी देताना काय करतो, पूर्वी मोटाने पाणी काढत होते आणि मोटाने पाणी काढताना मोठा एक हळूच असा चर असतो लोखंडी, त्यातून पाणी बाहेर जातं आणि त्याच्यातून नंतर शेतात जसं पाट असतात तसं ते पाटाने ते पाणी देतात. जितके वाफे असतात तितक्या वाफ्यात पाणी जातं. ज्या वाफ्यात पाणी गेलेलं आहे तो वाफा बंद करतात आणि मग तो नंतर दुसऱ्या वाफेत तर तो पुन्हा काढतात. पण ह्या पाण्याचा स्वभाव कसा आहे, माळीये जेवती नेले, माळ्याने जसं नेलं त्याचप्रमाणे पाणी जातं. पाण्याला स्वतःचा असा वाहण्याचा धर्म नाही. हे जे उदाहरण आहे हे उदाहरण कशासाठी दिलंय माऊलींनी, की तुझ्या हातामध्ये हे साधका, हे परमार्थ निर्माण करणारे अधिकारी साधका, तुझ्या हातामध्ये तसं काही नाहीये. त्याच्यामुळे तू स्वतःहून काही करतो आहेस. कर्तृत्वाची जी भावना तुझ्या मनामध्ये आहे ती जर काढली तर जे होईल ते आपोआप होईल. या भावनेने जर ते केलं, ईश्वर समर्पण भावनेने केलं, सद्गुरू भावनेने केलं तर त्याचं फळ मोक्षफळापर्यंत जातं. अज्ञानातून ज्ञान प्रगटतं, त्यासाठी अज्ञान दूर करावं लागतं. तसं माळिये जेवती नेले हे जे आहे पाण्याचा दृष्टांत माऊलीने दिलेला, त्याचप्रमाणे राहावं. निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत आहे, साधा आणि सोपा. आपण आहोत कसे, आपण मध्यम अधिकारी आहोत, उत्तम अधिकारी आहोत का मंद अधिकारी आहोत, याचं अवलोकन आपल्याला करता यायला हवं. आपण असं गृहीत धरू की आपण अतिशय मंद अधिकारी आहोत. आपल्याला या साधनेमध्ये, या ईश्वर प्राप्तीच्या परमार्थाच्या साधनेमध्ये, या उपासनेमध्ये, या मार्गामध्ये आपण आत्ताच प्रवेश केला आहे असं गृहीत धरावं लागेल. आणि असं जर गृहीत धरलं तर मग काय होईल, मग आपण त्यात मंद अधिकाऱ्यातून मध्यम अधिकारी, मध्यम अधिकाऱ्यातून उच्च अधिकारी किंवा उत्तम अधिकारी असं पद जर प्राप्त केलं तर उत्तम अधिकाऱ्याला ते फळ, ती प्राप्ती परमार्थाची, ईश्वर प्राप्तीची, जीव शिवाची अतिशय लवकर क्षणार्धात होऊ शकते असं आहे. आता बघा, आपण मगाशी जे अधिकाराचे प्रकार पाहिले ना, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अधिकारी पण पाहिले. उत्तम अधिकारी म्हणजे काय, त्याची जी संवेदना असते, ईश्वर प्राप्तीची जी तळमळ असते, मला ईश्वर भेटावा ही जी इच्छा असते, किंवा अतिशय तळमळीने तो उपासना करतो, अतिशय तळमळीनं तो नामस्मरण करतो. त्याची तळमळ जी आहे, ती जीवाची जी तळमळ आहे ती अतिशय तीव्र आहे. त्यासाठी वेदांत एक साधा दृष्टांत देतात. मासा कसा आहे, मासा पाण्याशिवाय जगूच शकत नाही. माशाचं आणि पाण्याचं जर वियोग केला तर मासा तडफडतो. तसं हा जो उत्तम अधिकारी जो आहे ना, तो तीव्र अधिकारी जो आहे ना, ईश्वर प्राप्तीची अतिशय उच्च अशी अवस्था तळमळीची ज्याची झाली आहे ना,
तो त्या ईश्वराच्या सानिध्याशिवाय राहूच शकत नाही. ही तळमळ उच्च अधिकाऱ्याची. तो मध्यम अधिकारी जो सांगतात ना वेद, तो मध्यम जो अधिकारी आहे तो आहे बेडकासारखा. बेडूक काय करतो? बेडूक कधी कधी पाण्यात राहतो, पाण्यातून उडून जमिनीवर येतो. म्हणजे तो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो. ही जी त्याची वृत्ती आहे ती वृत्ती आपल्यासारख्याची आहे. आपण पूर्णपणे परमार्थ करू शकत नाही किंवा पूर्णपणे प्रपंचही करू शकत नाही. कारण माऊलींनी असं म्हटलंय की बेसिकली आपण मूलतः प्रत्येक मनुष्य प्राणी हा भजनशील आहे. भजनशील म्हणजे भजनाची, उपासनेची, प्राप्तीची, परमार्थाची त्याला बेसिकली आवड आहे, मूलतः आवड आहे. मग असं जर असेल तर हे 50-50 आहे. बेडकासारखं उदाहरण म्हणजे प्रपंच म्हटलं तर प्रपंच, म्हटलं तर परमार्थ. म्हणजे परमार्थात प्रपंच किंवा प्रपंचात परमार्थ असं नाही. परमार्थ करेल, परमार्थ करेल, प्रपंच करेल, प्रपंच करेल, संसार करेल, संसार करेल. हे जी वृत्ती आहे ही मध्यम अधिकाऱ्याची वृत्ती आहे. मध्यम अधिकारी सुद्धा उच्च प्रकारचा उत्तम अधिकारी होऊ शकतो जर त्याला त्याची तळमळ तीव्र झाली तर. आता शेवटचा मंद जो अधिकारी आहे तो आहे खडकासारखा. पाणी आणि खडक. खडक पाण्यात असून सुद्धा पाणी काही खडकाच्या आतमध्ये झिरपत नाही. म्हणजे थोडक्यात आपण ईश्वर प्राप्तीची, परमार्थ प्राप्तीची, जीवाची आणि शिवाच्या भेटीची, आत्मस्वरूपाच्या जाणीवेची अतिशय इच्छा असून सुद्धा जोपर्यंत आपल्याला ते ज्ञान झिरपत नाही, आपल्या आत येत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मसुख मिळत नाही. आत्मसुख मिळण्याचा साधा आणि सोपा उपाय म्हणून काय आहे? जोपर्यंत आपली तयारी होत नाही, जोपर्यंत आपल्याला अधिकाराची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत परमार्थाची आवड निर्माण होण्यासाठी लागणारं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन पक्क होत नाही, तोपर्यंत आपल्याला उपासनाच करावी लागेल. आपल्याला वेगवेगळी साधनं जी सांगितली आहेत तीच करावी लागेल. हरिपाठामध्ये जसं म्हटलंय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे जे आहे ना, ही कधी सायुज्य मुक्तीला जाण्यासाठी आपली अवस्था त्या प्रमाणात होण्यासाठी आपल्याला हे साध्य करण्यासाठी आपल्याला नामस्मरणामध्ये तोपर्यंत हरिमुखे म्हणा. एकदा आपल्याला मुक्तीच्या वाटा सापडल्या, एकदा आपल्याला मोक्षप्राप्तीची वाट सापडली, एकदा आपल्याला अज्ञानातून ज्ञान प्रकट होण्याची इच्छा निर्माण झाली, त्याचे मार्ग सापडले, तर मग आपल्याला वेगळं उपासना, वेगळं नामस्मरण, वेगळी असं काहीही करावं लागणार नाही. ते आपोआप होईल. एक साधं उदाहरण माऊली अनेक वेळा देत आहेत. आपल्या वातावरणामध्ये सूर्य आहे आणि सूर्याच्या समोर ढग आलेला आहे. ढग आल्यानंतर तो ढग वाऱ्याने दूर होतो. वारा काय करतो? ढगाला दूर करतो. वाराने ढगाला दूर केल्यानंतर सूर्य दिसतो. सूर्य आधी नव्हता का? सूर्य होता. तसंच ज्ञानाचं आहे, तसंच जीवात्म्याचं आहे, तसंच आत्मस्वरूपाचं आहे, तसंच ईश्वराच्या अधिष्ठानाचं आहे. आपल्याला जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत देहात्मबुद्धी आहे, जोपर्यंत देहबुद्धी आहे, तोपर्यंत ही कर्म होणारच आहे. शरीराला जो धर्म आहे, शरीराचा जो स्वाभाविक धर्म आहे, ती कर्म जी आहेत ती आपल्याला करावीच लागणार आहे. त्याच्यापासून सुटका नाहीये. नित्य कर्म वेगळी, नैमित्तिक कर्म वेगळी आणि निष्काम कर्म वेगळं. नैमित्तिक कर्म म्हणजे कशी? नैमित्तिक कर्माकरता हा दाखला दिलाय माऊलींनी की माळी जेवती नेले तेवती निवांतची गेले, ऐसे पाणी आज ऐसे व्हावय का. हे नैमित्तिक कर्म काय आहेत? नैमित्तिक कर्मामध्ये आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान असतो. आपण एखादा यज्ञ करतो, आपण अनुष्ठान करतो, आपण जप करतो आणि 10 वेळा सांगतो, मी बघा आज 10
2 माळी जप केला, 3 माळी जप केला, मी मोठा यज्ञ केला, मी रुद्र केला, महारुद्र केला. तू हे आपण जे कर्तृत्वाचा अभिमान धरतो ना, हेच चूक आहे. माऊली यालाच आक्षेप घेतायत. तुम्ही काही करत नाहीये, तुम्हाला इच्छा निर्माण झाली म्हणून तुम्ही करताय. मन जे असतं ना, मन हे संकल्प विकल्प करत असतं. मनाचा स्वभाव आहे तो. आणि बुद्धी त्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न जेव्हा करते त्यावेळेस त्या बुद्धीला निश्चयात्मक बुद्धी असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी माऊलींनी हा जो उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणामध्ये माऊलींना असं सांगायचंय की तू कर्तृत्वाचा अभिमान धरूच नकोस. तू करता नाहीच आहे कशाचा. तू जर करता आहे असा जर भाव असला तर तुला जी ईश्वर प्राप्तीची साधना करायची आहे, ईश्वर प्राप्तीचं इप्सित काय, अंतिम ध्येय काय आहे? अंतिम ध्येय असं आहे की आपल्याला मोक्ष मिळायला हवा, आपल्याला मुक्ती मिळायला हवी. मग हे जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी म्हणून आपल्याला हे जे साधन सांगितलं आहे त्या साधन मध्ये सुचिता असली पाहिजे. आणि मग ती बुद्धी त्याप्रमाणे वागण्यासाठी आपल्याला अतिशय बैठक जी आहे ती पक्की करावी लागेल. आणि ती बैठक एकदा पक्की झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व, कुठल्याही प्रकारचा कर्तृत्वाचा भाव, कुठल्याही प्रकारचा कर्तृत्वाचा अभिमान जर आपण बाळगला नाही तर त्याचं मोक्ष फळ आपल्याला मिळेल अशी माऊलींनी ग्वाही दिलेली आहे, गॅरंटी दिलेली आहे. आणि मग हे जे आहे म्हणून माळिये जीवती नेले तीवती उगाचची गेले ऐसे होवावे गा. पाण्याच्या स्वभावासारखा तुमचा स्वभाव होणे अत्यंत आवश्यक आहे. होईल ते होईल. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे जे गीत रामायणाचं वाक्य आहे हे तुमच्या हातात काही नाही. एवढा राजा दशरथाचा पुत्र राम जो उद्या त्याचं राज्याभिषेक होणार आहे असा राज्याभिषेक होणारा युवक सुद्धा राजपुत्र सुद्धा वनवासाला निघू शकतो ना. हे काय आहे? हे जे आहे म्हणजे तुमच्या हातात कर्तृत्वाचा अभिमान जर सोडला तर भरताने काय केलं? भरताने रामाच्या पावलीला साक्ष ठेवून त्याला सिंहासनावर बसवून राज्य केलं. हे जे आहे ना त्यासाठी सद्गुरूवर निष्ठा, ईश्वरावर निष्ठा, इष्टदेवतेवर निष्ठा ठेवून कर्म करीत गेलं किंवा पूर्ण समर्पण भावाने केलं तर त्याचं इप्सित फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. माऊलींच्या या ओवीला अतिशय समर्पक अशी कबीरांची एक छोटासा दोहा आहे. कबीर काय म्हणतात बघा, कबीर किया कुछ होत नहीं, अन किया सब होय. जो किया हो होत है तो करना कोई और है. थोडक्यात तुम्ही म्हणताय की तुम्ही स्वतः करताय, तसं नसतं. करणारा जो आहे तो वेगळाच कोणीतरी आहे. कदाचित तो सद्गुरू असेल, कदाचित तो ईश्वर असेल, कदाचित तो जीव आणि शिवाची भेट झाल्यानंतर जो आत्मसुख तुम्हाला प्राप्त झाला असेल त्याचा साक्षात्कार असेल, त्याची अनुभूती असेल, त्याची प्रचिती असेल. हे जे आहे ना हे अतिशय मार्मिक दोह्यातून कबीराने सांगितलं आहे. आपल्याला असं वाटतं की साधी साधी माणसं असतात ना, ती साधी साधी माणसं सुद्धा ईश्वर प्राप्तीचा ध्यास लागला, तळमळ लागली, सद्गुरूंची इच्छा असेल, त्यांना अतिशय योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते सुद्धा संत पदाला जाऊ शकतात. एक गोपाळ गुराख्याची गोष्ट आहे. हा गोपाळ गुराखी आहे ना तो सतत नामस्मरण करत होता. नामस्मरण काय नामस्मरण करायचं. त्याचे इतर जे गुराखी होते ना त्याच्याबरोबरचे गाई वळणारे, म्हशी वळणारे, जनावर वळणारे असे इतर जे होते ना ते त्याला कायम नावं ठेवायचे. तू एवढं करतोयस, तुला काय ईश्वर भेटणार आहे का? तुला काय साधू भेटणार आहे का? तुला काय मोक्ष मिळणार आहे का? त्याला खूप वाईट वाटायचं. एक दिवस असंच चालताना दुसऱ्या गुराखीने त्याची टिंगल केली आणि साधू त्याला म्हटला, अरे बाबांनो, त्याची तळमळ पहा, त्याची इच्छा पहा, त्याला काय करायचं आहे ते पहा, त्याच्या मनातला भाव पहा. तुम्ही असं समजू नका की त्याला ईश्वर भेटणार नाही. तुम्ही असं समजू नका की त्याला मोक्ष भेटणार नाही. तुम्ही त्याला समजू नका की त्याला सद्गुरूची त्याची भेट होणार नाही. अवश्य होईल जर त्याची तळमळ, त्याची इच्छा जर त्या प्रमाणात असेल,
तर त्याची प्राप्ती झाल्याशिवाय कशी राहील? असं करता करता एक दिवस काय झालं, खरोखर त्या गुराख्याच्या जवळ एक दुसरा साधू आला. तो गुराखी त्या साधूला म्हणाला, मला खरोखर ईश्वर प्राप्ती होईल का? मला खरोखर मुक्तावस्था निर्माण होईल का? मला खरोखर मोक्ष मिळेल का? मला खरोखर तुमचा अनुग्रह मिळेल का? मी तुमचं शिष्यत्व पत्करेल का? म्हणे अवश्य. असं म्हटल्यानंतर त्याला अतिशय आनंद झाला. आनंद झाल्यानंतर ते म्हणे, असं कर, तू आता हे सर्व स्नान संध्या वगैरे करून ये, मग आपण तुला शक्तिपाताचा अनुग्रह देऊ आणि मग तुला ईश्वर प्राप्ती किंवा मोक्ष मिळण्यास काही अडचण येणार नाही. तो म्हणे, मी गुराखी माणूस, मी गुरं ओळतो, दररोज स्नान दररोज संध्या हे मला कसं जमेल? हे लक्षात आल्यानंतर तो जो संत होता, जो साधू होता, त्याच्याही लक्षात आलं की याची तळमळ तीव्र आहे. आणि तीव्र तळमळी पोटी त्याने त्याला अतिशय जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर त्याला म्हटलं की तू आता ईश्वर प्राप्तीला मोकळा झाला आहेस. तुझं नामस्मरण चालू ठेव आणि एक दिवस तू संत झाल्याशिवाय, साहित्य मुक्तीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच गोपाळ गुराखी उत्तर भारतामध्ये एक संत म्हणून नंतर प्रसिद्धीला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आपण कुणाला अंडर एस्टिमेट करू शकत नाही, कोणाला कमी लेखू शकत नाही. त्याची पात्रता काय आहे किंवा काय नाही असं समजून तसं वागू शकत नाही. तुम्हाला माहित आहे का, जनक राजा जो होता, जनक राजाने नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त केली होती. म्हणजे कुठल्याही कामामध्ये तो अकर्मता बघायचा आणि कुठल्याही कर्मामध्ये त्याने कुठल्याही प्रकारचा भाव ठेवला नाही. जसं काही कुंडलीला तरी साक्षी भावाने हे सर्व व्यवहार चालतो आहे अशी त्याची श्रद्धा होती. त्यावेळेस याज्ञवल्क्य ऋषी सत्संग करत असत आणि याज्ञवल्क्य ऋषी सत्संग करत असताना नेहमी सत्संगामध्ये जोपर्यंत जनक राजा येत नाही तोपर्यंत तो ते सत्संग थांबवत असत. वास्तविक जनक राजा हा अतिशय शिस्तबद्ध, अतिशय वेळेवर येणारा असा असला तरी जनक राजाशिवाय ते चालूच सत्संग करत नाही असं पाहिल्यानंतर शिष्यामध्ये चुळबुळ चालू झाली आणि ही याज्ञवल्क्य ऋषींच्या लक्षात आली. याज्ञवल्क्य ऋषींनी शिष्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यांना चांगला धडा देण्याचं ठरवलं. काय झालं, त्यांनी बरोबर सत्संग चालू झाल्या एका शिष्याकरवी तिथे निरोप पाठवला आणि तो निरोप याज्ञवल्क्य ऋषीपर्यंत आला. याज्ञवल्क्य ऋषीला सांगितलं त्या शिष्याने, अहो बाहेर ना आग लागली आहे मोठी. सगळ्या पंचकुटीमध्ये सगळ्या ज्या पर्णकुटी होत्या ना आपल्या, त्या तिथपर्यंत ती आग आलेली आहे. सत्संग तर चालू होता, शिष्य तर बसलेले होते. हा निरोप आल्यानंतर तो निरोप ज्या ज्या शिष्यांनी ऐकला ते शिष्य अस्वस्थ झाले. तो सत्संग बाजूला ठेवला आणि पळत 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 आपल्या सगळ्या पर्णकुटीकडे गेले. का? आपली पर्णकुटी जळाली तर नाही ना, सामान तर काय त्यांच्याकडे. पण तरीही त्यांना तो मोह आवरला नाही आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सत्संगामध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितले, ते शिष्य अस्वस्थ झाले. तो सत्संग बाजूला ठेवला आणि पळत 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 आपल्या सगळ्या पर्णकुटीकडे गेले. का? आपली पर्णकुटी जळाली तर नाही ना, सामान तर काय त्यांच्याकडे. पण तरीही त्यांना तो मोह आवरला नाही आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सत्संगामध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं, काय झालं हो आगीमध्ये? ते म्हणे, आग तर लागलीच नव्हती. मग त्याने काय केलं, अजून एक जनक राजाला त्या राजदूतातर्फे निरोप देतात. याज्ञवल्क्य ऋषीला तो दूत सांगतो, आज ना महालामध्ये आग लागली, राजमहालामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी जनक राजा बसतो त्याच महालाला आग लागली. त्या सभोवतालचे जे शिष्य आहेत ते शिष्य जनक राजाला म्हणतात, राजा अहो तुमच्या महालाला आग लागली. सत्संग चालू असताना
सत्संग चालू असताना जनक राजा अजिबात विचलित होत नाही. तो म्हणे सत्संग सोडून जाण्याची मला जरूर नाही. आग विझवण्याची जी यंत्रणा आहे ती वेगळी आहे. राजा काय स्वतः उठून आग विझवत नाहीये, त्यामुळे सत्संग सोडून जाण्याची काहीही गरज नाही. म्हणजे हा जो निष्काम कर्मयोगाचा जो दाखला आहे माऊलींनी या ओवीत दिलाय, तो जनकराजाला अतिशय व्यवस्थित लागू पडतो. जे होईल ते होईल, मी त्याच्यासाठी काही वेगळं करावं अशी बुद्धीच जनकराजाला कधी झाली नाही. म्हणून जनकराजा हा दोन्ही प्रकारे राजा म्हणून सुद्धा आणि पारमार्थिक उंची गाठणारा सुद्धा या दोन्ही पातळीवर अतिशय उच्च पातळीवर गेलेला एकमेव राजा आहे असं मला वाटतं. आणि ह्या पूर्ण ओवीचं निवेचन आणि चिंतन करताना आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की आपण साधक म्हणून, ईश्वर प्राप्तीची इच्छा म्हणून, नामस्मरणाची तळमळ म्हणून आपल्याला जे करायचं आहे ते ईश्वराच्या बुद्धीच्या समर्पणा भावनातून केलं, सद्गुरूच्या समर्पणाच्या भावनेतून केलं तर त्याला फळ मिळेल. पण आपलं कर्तृत्व नाही असं समजून केल्याशिवाय त्याला प्राप्ती नाही. आपण काहीच करत नाही. एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत साठे म्हणून, ते म्हणतात तुम्ही काही करता असं तुम्हाला असं वाटतं का? तुम्ही काहीच करत नाहीये. तुम्हाला असं कोणी सांगितलं की तुम्ही तुमच्या हातात काहीतरी आहे जादू म्हणून तुमचे लोक बरे करतात? असं कधी होत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण आपलं कर्तव्य करावं, जे होईल ते सर्व ईश्वराच्या स्वाधीन करावं, सद्गुरूच्या स्वाधीन करावं, ज्याच्यावर आपली निष्ठा आहे, अतिशय परमश्रद्धा आहे त्याच्यावर समर्पण करावं आणि तो समर्पित भाव ठेवूनच कर्म करावीत असा त्याचा अर्थ आहे. हे चिंतन आपण संपवूया. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की ह्या चिंतनातून आपल्याला आपल्या ईश्वर साधनेमध्ये, आपल्या नामस्मरण साधनेमध्ये, जप साधनेमध्ये, उपासनेमध्ये जे आहे ते अतिशय निष्काम भावाने, ईश्वर समर्पण भावाने जर केलं तर त्याची प्राप्ती हमखास मिळेल. त्याची प्रचिती, त्याचा अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. हेच ह्या चिंतनातून आपण ऐकूया, समजूया आणि त्याप्रमाणे वागूया. एवढं बोलून आपण हे चिंतन संपवूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव.